नमस्कार मित्रांनो, आजची आपली गोष्ट आहे मालती. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. चला तर कथेला सुरुवात करूया. पहाटची वेळ होती. मंदिरातून आरत्या, भोपाळ्या, घंटानाद ऐकू येत होता. पक्ष्यांचा किलबिलाट त्यात साद घालत होता. गोठ्यातील जनावरांचे हंबरणे, त्यांच्या गळ्यातील घंटांचा आवाज जणू सर्व एकत्रितपणे सुमधुर असे संगीत निर्माण करत होते. वेगवेगळ्या घरातून वेगवेगळ्या वासांच्या उदबत्त्या हवेत वेगवेगळे गंध पसरवत होत्या. मालतीचीही लगबग सुरू होती. आपल्या शेणामातीच्या घराला सारून झाल्यावर अंगणात सडा टाकत होती. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या उगाचच काहीतरी कुजबूज करून सहानुभूतीच्या नजरा तिच्याकडे वळत होत्या. त्याने ती अजूनच खचून जाई. बांधलेली सर्व हिंमत गमावून बसत ती घाईघाईने सडा टाकून आत आली. आपल्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत ती आरशासमोर उभी राहून स्वतःच्या कपाळावर ठसठशीत रेखाटलेल्या कुंकवाकडे एकटक पाहू लागली. तिच्या सगळ्या भावना एकत्रितपणे दाटून आल्या. तिला रागही येत होता व रडूही कोसळत होते. त्याच्या फोटोकडे बघून ती वारंवार त्याला एकच प्रश्न विचारत असे. तू असा का वागलास? तू मला का फसवलं? स्वतःपेक्षा अधिक विश्वास तिने त्याच्यावर केला होता. पण तो मात्र तिच्या पदरात 3 पोरं टाकून शहरात रमला होता. तिच्या निरागस डोळ्यात त्याने अश्रूंचा न थांबणारा पूर आणला होता. आयुष्यात अचानकपणे आलेल्या या वादळाने ती पूर्णपणे कोलमडली होती. तासनतास ती विचारचक्रात हरवत होती. तिच्या आईच्या हलवल्याने ती शुद्धीत आली व आईवडिलांचे नाटकी हास्याने स्वागत केले. तिची ही अवस्था पाहून आईवडीलही खचत होते. ह्याला कुठेतरी आपणही जबाबदार असल्याची बोज बाळासाहेबांच्या मनात होती. बाळासाहेब म्हणजे मालतीचे वडील. जावयाला शहरात शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत त्यांनी केली होती. त्याने सर्वांच्या विश्वासाला तडा देऊन शहरात दुसरा संसार थाटला होता. मालतीसारखी लागवी पोर आज एका अंधाऱ्या दरीत पडली होती. तिचं बालपण त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. मालती ही बाळासाहेबांची थोरली लेक. बाळासाहेब साखर कारखान्यांच्या चेअरमनपदी होते. त्यांना 4ही मुली होत्या. त्यात मालती लाडाची होती. मालती ही उंची पुरी गोरीपान तर होतीच, पण ती लागवीही होती. तिचा सर्वांना लवकरच लळा लागत असे. तिची पाठची बहीण शोभा व त्यानंतर तिला 2 लहान बहिणी होत्या. मालतीचे शिक्षण जेमतेम 7वी झाले होते. त्या काळात हे शिक्षण खूप मानलं जात असायचं. मालती जेमतेम 15 वर्षाची असेल तेव्हापासून घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. तिचं शिक्षण 7वी झालेलं, त्यामुळे सुशिक्षितच वर हवा असं घरच्यांचं म्हणणं होतं. शेजारच्या गावातील एक स्थळ तिच्यासाठी सांगून आले. मुलाचे नाव प्रकाश होते व त्याने 10वी नंतरचे शिक्षण सुरू ठेवले होते. मुलगा बिनबापाचा होता, पण घरी जमीन जुमला होता. एकंदरीत परिस्थिती बेताची होती. मुलगा हुशार असल्याने बाळासाहेबांना मालतीसाठी ते स्थळ योग्य वाटलं. मालतीची पसंती झाल्यानंतर त्यांनी ह्या स्थळाला होकार दिला व लगेच साखरपुडा उरकून टाकला. लग्न मात्र त्यांनी थाटामाटात पार पाडले. मालतीचा नवीन संसार सुखाने चालला होता. माहेरच्या तुलनेत सासरची परिस्थिती जेमतेम असली तरी मालती प्रकाशबरोबर सुखी होती. तिची सासू शांता वयाच्या 45शीत होती. पतीच्या अकाली निधनाने लवकरच वैवद्य आल्यामुळे वैराग्य भावना उराशी कवटाळून जगत होती. 2 मुले पदरात टाकून पती स्वर्गवासी झाल्यानंतर मोठ्या कष्टाने तिने मुलांना शिक्षण दिले होते. मालतीच्या येण्याने तिच्या जबाबदारीचा भार जरा हलका झाला होता. मालतीच्या लग्नाला जवळपास आता 2 वर्ष झाली होती. मालतीने एका मुलाला जन्म दिला होता. प्रकाश आता BComच्या शेवटच्या वर्षात होता. आता मालतीवर मुलाची, घराची, शेतीची सर्व जबाबदारी येऊन पडली. प्रकाश वेळ मिळेल तसा शेतीच्या कामात तिला हातभार लावत होता, पण अभ्यासाकडे त्याचे विशेष लक्ष होते. पुढे जाण्याची जिद्द त्याच्यामध्ये तग धरून होती. मालती व प्रकाशचा मुलगा संजू आता 2 वर्षाचा होत आला होता. तोवर मालती पुन्हा पोटूशी राहिली होती. गावाकडे पाळणा लांबवणे ह्या गोष्टीशी फारशी जागरूकता दिसून येत नाही. मुले ही देवाची देणगी समजून स्वीकारली जायची, पण त्यांची परवड मात्र माणसाच्या हातूनच व्हायची. प्रकाश BComची परीक्षा पास झाला होता. प्रकाश आता नोकरी करणार आणि घराला हातभार लागणार हा विचार घरच्यांच्या मनात होता.
पण प्रकाशला पुढे अजून शिक्षण घेऊन चांगली नोकरी करायची होती. त्याला आता M.Com करायचे होते. पण गावी शिक्षणाची सोय नव्हती. त्याने पुण्याला शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मालतीच्या वडिलांना तो निर्णय त्याने बोलून दाखवला. त्याची जिद्द व चिकाटी पाहून त्यांनी त्याला होकार दिला व सर्वतोपरी प्रकाशला मदत देखील त्यांनी केली. बाळासाहेबांना मुलगा नव्हता. प्रकाश जावई असला तरी त्यांनी त्याला मुलाप्रमाणे जीव लावला होता. त्याला पुण्यात काहीही कमी न पडू देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. प्रकाशच्या पुण्याला जाण्याच्या निर्णयाने मालती मात्र दुःखी होती. पण तिला त्याच्या यशामध्ये अडसर ठरायचे नव्हते. ती त्याच्या सुखातच तिचं सुख मानत होती. तिनेही त्याला संमती दर्शवली. आता प्रकाश पूर्णपणे शिक्षणात रमला होता. मालती घरी सर्वांची जबाबदारी घेण्यात गुंतली होती. प्रकाशची आई शांताची तब्येत आता साथ देत नव्हती. ती सारखी आजारी पडायची. मालतीच्या पदरात दुसरा मुलगा राजू आणि तिसरा संदीप होता. मालतीवर घर, शेती, मुलांची जबाबदारीचा भार पडत होता. ती काबाड कष्ट काढत होती. प्रकाश शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवेल व आपण या कष्टातून कायमचं बाहेर पडू असे स्वप्न ती पाहत होती. बघता बघता प्रकाशचं M.Com 1 वर्ष पूर्ण झालं होतं. आता प्रश्न वर्षभराचाच राहिला होता. आता आपल्या सर्वांचे जीवन बदलणार या आशेने घरातील सर्वजण त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाशही मुलांना शहरात जाण्याचे व तिथे शिक्षण घेण्याचे स्वप्न दाखवत होता. प्रकाशचा लहान भाऊ विनोदही आता लग्नाच्या वयाचा झाला होता. मालतीची पाठची बहीण शोभाही लग्नाची होती. प्रकाशने शोभासाठी बाळासाहेबांकडे शब्द टाकला होता. ते तयारही झाले. आता दोघी सख्या बहिणी सख्या जावा बनणार होत्या. प्रकाशची सुट्टी पाहून विनोदचे लग्न, साखरपुडा सर्व एकाच दिवशी उरकून सोहळा पार पडला. प्रकाशचं शिक्षणही आता पूर्ण झालं होतं. तो M.Com पास झाला आणि नोकरीच्या शोधात होता. अखेर तोही दिवस उजाडला ज्या दिवशी प्रकाशला लेक्चररची नोकरी मिळाली होती. घरच्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. बाळासाहेबांची छाती जावयाच्या अभिमानाने भरून आली होती. मालतीलाही तिने एकटीने उपासलेल्या काबाड कष्टाचे फळ जणू पदरात पडल्यागत वाटत होते. तिच्या डोळ्यातून नकळतपणे आनंद अश्रू झळकले होते. पण नियतीने तिच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. मालतीचे ते निरागस डोळे आनंदले ते शेवटचेच. कारण आता प्रकाशची जवळीक M.Com वर्गातल्या मैत्रिणीसोबत वाढत चालली होती. सुशिक्षित प्रकाशला स्नेहा आकर्षित करत होती. पण मालतीचा विचार मनात येताच तो स्वतःच्या मनाला आवर घालू पाहत होता. त्यांच्यात मैत्री पलीकडचं नातं निर्माण होऊ लागलं होतं. प्रकाश शहरात चांगलाच रुळला होता. नोकरीनंतर त्याच्यात एक रुबाब आला होता. मुलांच्या आठवणीने कधी त्याची पावले गावाकडे ओढ घेई, तर कधी स्नेहाचा सहवास त्याला शहराकडे खेचत होता. प्रकाश गावी आला तरी मालतीची नजर चोरून वागत होता. काबाड कष्ट काढून टवटवीत मालती करपल्यासारखी झाली होती. तिचं पहिलं प्रेम प्रकाशच होता आणि ती त्यालाच त्यात तिचं सर्वस्व मानत होती. प्रकाशच्या बदललेल्या भावनाविषयी ती अनभिज्ञ होती. तो तिच्याशी बोलताना नजर चोरून बोलणं टाळू पाहत होता. प्रकाशच्या अशा वागण्याने मालती पूर्णपणे गोंधळून गेली. तिचा प्रकाश शहरात कुठेतरी हरवून गेला होता. तिने मात्र त्याला हृदयात व कपाळावर रेखाटलेल्या कुंकवात ठसठशीत ठेवलं होतं. परपुरुषाचा विचारही एकटेपणात तिने कधी मनाला शिव दिला नव्हता. पण प्रकाश मात्र आपलं हृदय स्नेहाला देऊन बसला होता. प्रकाशला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. तिच्या वडिलांनी प्रकाशला मालतीला शहरात कधी नेणार याविषयी विचारणा सुरू केली होती. खरं तर प्रकाश टाळू पाहत होता. पण बाळासाहेबांच्या आग्रहासमोर खोटं नाटक सांगण्याची हिंमत तो करू शकला नाही. मालतीला शहरात घेऊन आला खरा, पण नापसंतीनेच. तिचा सहवास त्याला आता नकोसा वाटत होता. मुलाबरोबर थोडा वेळ घालून तो कामात खूप बिझी असल्याचे दाखवून मालतीला टाळत होता. खरं तर प्रकाश स्नेहाच्या प्रेमात बुडाला होता. प्रकाश व स्नेहा यांचं नातं आता एक पाऊल पुढं जाऊन एकमेकाशिवाय न राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्या दोघांना बांधणारी गाठ म्हणजेच लग्नगाठ. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मालतीला तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाची किंचितही कल्पना नव्हती. तिला प्रकाशचं वागणं खटकत होतं, पण असं काही तिच्या आयुष्यात घडेल याची तिने कल्पनाही केली नव्हती.
तिने काढलेल्या काबाड कष्टाचे फळ तिला या रूपात मिळेल असं तिला स्वप्नातही वाटलं नसावं. प्रकाश आईच्या तब्येतीचं व शेतीचे कारण पुढे करून मालतीला गावाकडे पाठवण्याच्या तयारीत होता. मालती ही त्याच्या शब्दाबाहेर जात नव्हती. ती गावी परतली. मालती व मुलांना गावी पाठवून प्रकाशचा मार्ग आता मोकळा झाला होता. त्याने मंदिरात जाऊन स्नेहाशी लग्नगाठ बांधली. स्नेहाच्या लग्न होमात मालतीच्या संसाराच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली होती. लग्न झाल्यानंतरही प्रकाशने ही गोष्ट घरच्यांपासून लपून ठेवली होती. वर्षभरानंतर त्याला व स्नेहाला एक मुलगी झाली. तेव्हा त्याने गावी गेल्यानंतर त्याच्या आईजवळ स्नेहाबाबत सर्व काही सांगून टाकले. घरच्या सर्वांना धक्का तर बसलाच. सर्वात जास्त आक्रोश मालतीने केला. तिला सतावत असलेल्या प्रश्नांची उत्तर स्नेहा होती. हे कोडं तिला आज उलगडलं. मालतीच्या वडिलांची स्थिती कुंपणानेच शेत खावं अशी झाली होती. ज्या पोरीच्या सुखासाठी त्या जावायला लहानचे मोठे केले, त्याला शिकवले, तो मात्र सुखाच्या वेळी मात्र तिला एकटीला सोडून निघाला होता. या घटनेने ते पुरते खचून गेले. या घटनेनंतर त्यांनी अंथरूणच धरले. मालतीला ही आपण कुणाची तरी वापरून टाकलेली गोष्ट असल्यागत वाटत होतं. एका चेअरमनाची मुलगी व एका लेक्चररची पत्नी असल्याचा रुबाब जळून खाक झाला होता. ती पुरती खचून गेली होती. प्रकाशशिवाय तिने जग कधी पाहिलंच नव्हतं. पोहता न येणाऱ्या एखाद्याला समुद्राच्या लाटेत सोडून द्यावं असंच काहीतरी मालतीबरोबर घडलं होतं. प्रकाश गावी सगळं सांगून शहरात निघून गेला. त्याने नवीन संसार थाटला होता. पण मालती आपल्या फाटलेल्या संसाराला ठिगळ लावू पाहत होती. या घटनेनंतर प्रकाश व मालतीचा संवाद पूर्णपणे थांबला होता. प्रकाश आता गावाकडे दीड वर्षानंतर आईला व मुलांना भेटायला यायचा. पण मालती व प्रकाश यांच्यातला आबोला संपला नव्हता. मालती कुंकू लावलेली अशी विधवा स्त्री होती. मालती ही कुंकू लावलेली अशी विधवा स्त्री होती. ती फक्त समाजाला दाखवायला प्रकाशच्या नावाचं कुंकू मिरवत होती. तिने रंगवलेली स्वप्न इंद्रधनुष्यागत रंग दाखवून नाहीशी झाली होती. तिच्या वाट्याला तीच परवड आली होती. पदरात 3 पोरं, सासू होती, यांचा ती सांभाळ करत होती. प्रकाशचा पगार स्नेहाच्या हातात जात होता. तो इच्छा असूनही गावी फारसे पैसे देऊ शकत नव्हता. त्यामुळे पोरांची व घरच्यांची परवड चालली होती. स्नेहा सुशिक्षित असल्यामुळे मालतीच्या विरुद्धार्थी तिचे वागणे होते. ती प्रकाशला सर्व हिशोब मागत असे. मालतीच्या मनाचा राजा आता स्नेहाच्या सुखी राज्याचा राखणदार झाला होता. प्रकाशचे गावाकडे जाणं स्नेहाला खटकत होतं. तीही त्याच्याबरोबर गावी जाऊ लागली. स्नेहाकडे पाहून मालती मनातून खिन्न हसून विचार करत, असे हे चोरलेले सुख खरंच समाधान देत असेल का हिला, अशी ती मनात विचार करी. प्रकाशच्या मनातील जागा स्नेहाने घेतली होतीच. पण आता मालतीची तिच्या घरातील जागा ही स्नेहा घेऊ पाहत होती. प्रकाशच्या मनातील मालतीची जागा स्नेहाने घेतली होतीच, पण आता मालतीची तिच्या घरातील जागा स्नेहा घेऊ पाहत होती. घरचे सर्व स्नेहाला जवळ करू पाहत होते. मालतीने त्यांच्यासाठी केलेले सर्व कष्ट विसरून सारे स्वार्थासारखे वागत होते. कारण प्रकाशकडे पैसा होता आणि पैशाशिवाय जगणं मुश्किल. म्हणून सारे स्नेहाच्या पुढं करत असे. मालती अशी फाटकी नशीब घेऊन आलेली. स्नेहाला मानण्याशिवाय घरच्यांसमोर दुसरा पर्याय नव्हताच. मालतीला प्रेमाच्या मोबदल्यात धोका, त्यागाच्या बदल्यात स्वार्थ व कष्टाचे फळ म्हणून कष्टच मिळाले होते. स्नेहा मालतीकडे नजर चोरून पाही. तिच्यात मालतीपेक्षा श्रेष्ठत्वाची भावना जागी होई. स्नेहा शहरात वाढलेली, कधी हातापायाला माती न लागू दिलेली, तर दुसरीकडे मालती शेतात काम करून करून ढेकळागत झाली होती. मालती शरीराने ढेकूळ झाली असली तरी मनानं खरं सोनं होती. हे समजायला सुद्धा तिची निस्वार्थी नजरच लागते. ही नजर घरच्याकडे कुणाकडे दिसत नव्हती. प्रकाश व स्नेहा गावी असेपर्यंत मालती नजर चोरत घराबाहेर, शेतात, बाहेर वेळ घालू पाहत होती. प्रकाश व स्नेहा शहराकडे जाण्यास निघाले. त्या दिवशी सर्वांच्या नकळत खिडकीच्या अंधाऱ्या फटीतून मालती प्रकाशला पाहून न आवरणारे अश्रू पदराने पुसत होती. सर्व काही आलबेल असल्यागत वागत होती. त्याच्याशी 2 शब्दाचा संवादही ती आता गमावून बसली होती.
आजचा पहिला भाग संपूया. पुन्हा भेटू भाग 2 मध्ये. धन्यवाद.